तर भाजप नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीका ही सुरूच आहे। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। खासदार निशिकांत दुबेंनी मनसेला डिवचणारे एक ट्विट केले। आपल्या घरात कुत्रा सुद्धा वाघ असतो असं निशिकांत दुबे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। मराठी भाषा न बोलणाऱ्या मीरा रोड इथल्या परप्रांतीय दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आणि त्यानंतर राज्यभरात त्याचा वाद पेटलेला होता। तर मनसेच्या या कृतीनंतर परराज्यातल्या अनेक हिंदी भाषिक नेते आता आक्रमक झालेले दिसतात आणि त्यांच्याकडून आम्ही मराठी बोलणार नाही, आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा अशा वल्गना सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। आणि यामध्ये आता वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची भर पडली आहे। निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे कुत्रा म्हणून संबोधलेलं आहे। निशिकांत दुबेंनी काय नेमकं ट्विट केलं एकदा आपण पाहूया। खासदार आहेत निशिकांत दुबे आणि ते म्हणतात, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो। कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा। त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही। आम्ही म्हणत आहोत, जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे। आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे।